नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? म्हाडाच्या पुणे मंडळाचे सोडत पुन्हा लांबणीवर पडलेले मित्रांनो. आता ही 4186 घरांची लॉटरी कधी जाहीर होणार आहे? कारण प्रारूप यादी तर आलेली आहे, पण अंतिम यादी त्यानंतर ऑनलाईन लॉटरी कधी डिक्लेअर करणार आहेत ह्या तारखा अजून गुलदस्त्यातच आहेत. अगोदर म्हाडाच्या पुणे मंडळाने 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर अशी 2 तारखा दिल्या होत्या. या 2 तारखेला आम्ही सोडत काढू असं ते म्हणाले होते. पण नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यावरती तारीख पुढे ढकलण्याची वेळ ओढवली गेली आहे. यातच काय झालंय, पुण्यात जे आपण स्वतःसाठी घरासाठी पैसे भरलेले, डिपॉझिट अमाउंट भरलेले असे 2,15,000हून अर्जदार आहेत. त्यांना परत एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. अगोदरच म्हाडा पुणे मंडळाने सप्टेंबर महिन्यात लॉटरी काढली होती. ती पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर अशी 4186 घरासाठी काढली होती. तुम्हाला माहितीच आहे, ही सोडत निघाल्यानंतर संगणकीय प्रणालीमुळं म्हणजे ही जी ऑनलाईन पद्धत जी केलेली आहे त्याच्यामुळे वारंवार तांत्रिक अडचणीमुळे मंडळाला 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागली होती. आणि ह्या 2 वेळा वाढवलेल्या तारखेमुळे पुढची सोडत सुद्धा जी सोडतीची तारीख आहे ती सुद्धा पुढे ढकलली गेलेली आहे. म्हणजे 21 नोव्हेंबरची ती 11 डिसेंबरवर गेली, आता 19 डिसेंबरला होती ती पण आता पुढे गेलेली आहे. आता ही जी सोडत आहे ती तांत्रिक कारणामुळेच लांबलेली आहे की आणखी कोणत्या कारणामुळे लांबलेली आहे? कारण का तर 2,15,847 अर्जांची छाननी करून त्याची प्रारूप यादी तयार होण्यास विलंब झाल्यामुळे का हा निर्णय घेतलाय म्हाडाने? म्हणजे हे नक्की काय कारण आहेत ही लोकांपुढे आलेली नाहीत. आता मंडळाने काय केलं, तो 16-17 डिसेंबर रद्द केल्याची माहिती दिली आहे, मात्र सोडतीच्या नवीन तारखेबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. आता ही नवीन तारीख कधी डिक्लेअर करणार आहे ते सुद्धा म्हाडाने सांगितलेलं नाहीये. आणि त्यातच खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्या पुढे आता मित्रांनो, की निवडणुका लागलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असोत, मनपाच्या असोत, ह्या ज्या महाराष्ट्रातल्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामुळं ह्याच पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. आणि आता याच्यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो, की म्हाडा मनात असून सुद्धा अंतिम यादी जाहीर करू शकत नाही, लकी ड्रॉ काढू शकत नाही की काय, असं वाटू लागलेलं आहे. कारण का आचारसंहितेमुळे कोणतीही कामं करण्यास मनाई असते. आणि जर निवडणूक आयोगाने जर म्हाडाला परमिशन दिली की तुम्ही ऑनलाईन लॉटरी तुम्ही डिक्लेअर करा तारखा, तर मात्र म्हाडा ते तारखा डिक्लेअर करेल आणि ऑनलाईन पद्धतीने ती सोडत काढली जाईल. आता पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या यादीवर आता सुनावणी आणि हरकती मागून त्यानंतर अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार आहे. 16 किंवा 17 डिसेंबरच्या तारखेमध्ये एवढ्या कमी कालावधीत होणार नाही, हेच अंदाज म्हाडाने घेतला आणि ते तारखा पुढे ढकललेल्या आहेत. त्यातच आचारसंहितेचाही भाग असू शकतो. आता 2,15,847 अर्जदारांना याची वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, मी आणखी एक पुढचा व्हिडिओ बनवणार आहे की अंतिम यादीमध्ये जर नाव तुमचं आलं तर त्यानंतर तुम्ही काय काय करायचंय ते सर्व डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला अंतिम यादीत नाव आलं त्यानंतर किती दिवसामध्ये स्वीकृतीपत्र द्यायचं असतं आणि त्याची पुढील तयारी कशी करायची, आणखी कोणकोणते नवनवीन डॉक्युमेंट्स द्यायचे असतात, त्याचे बँकेचे काही लोन करायचे असतील किंवा काही आणखी अमाऊंट्स तयारी करायची असते, ते सर्व डिटेल मी सांगणार आहे मित्रांनो. आणखी एक विनंती मित्रांनो, जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ, जेणेकरून लोकांना माहिती मिळेल. आणि असेच मन भरून प्रेम आणि सपोर्ट भरपूर राहू द्या. परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र.